नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पेपर 2 TAT संभाव्य प्रश्नपत्रिका कशी असते किंवा त्यामध्ये प्रश्नपत्रिकेमध्ये खालीलप्रमाणे कोणकोणते विषयनिहाय विभागणी केलेली असते त्या संदर्भात ह्या ठिकाणी माहिती आपण बघणार आहोत। तर तुम्ही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला आजच सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून जी प्रश्नपत्रिका ह्या ठिकाणी मी टाकणार आहे ती तुम्हाला योग्य वेळेमध्ये तुम्ही त्या ठिकाणी बघू शकता। बघा, विभाग आणि विषय जी संभाव्य प्रश्नपत्रिका तयार केलेली आहे फायनलमध्ये ज्या पद्धतीने आहे त्याच पद्धतीने तयार केलेला आहे। मराठी जो पहिला पेपर आहे त्यामध्ये 1 ते 30 प्रश्न आहेत, इंग्रजी 31 ते 60 प्रश्न आहेत, बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्रामध्ये 61 ते 90 प्रश्न आहेत, सामाजिक शास्त्र आणि जे सायन्सचे विद्यार्थी आहेत गणित आणि विज्ञान हे 91 ते 150 प्रश्न असे आपण ह्या प्रश्नपत्रिकेच्या माध्यमातून बघणार आहोत। चला, त्यामध्ये पहिला पेपर भाषा 1 मराठी 1 ते 30 प्रश्न। त्यामध्ये पहिला आहे खालीलपैकी योग्य वाक्य कोणते, तर त्याचं योग्य उत्तर आहे मला शाळेत जाणे आवडते। 2 नंबर आहे नदी या शब्दाचे अनेक वचन रूप कोणते, त्याचं योग्य उत्तर आहे सी नद्या। 3 नंबर विद्यार्थी वाचन करतो या वाक्यातील क्रियापद कोणते, योग्य उत्तर आहे सी करतो। 4 नंबर मराठी भाषेतील कालवाचक शब्द कोणता, योग्य उत्तर आहे बी उद्या। 5 नंबरचा प्रश्न आहे फूल या शब्दाचा समानार्थी शब्द, योग्य उत्तर आहे बी पुष्प। 6 नंबरचा प्रश्न आहे पाऊस पडत आहे या वाक्यातील क्रियापद कोणते, योग्य उत्तर आहे बी पडत आहे। 7 नंबरचा प्रश्न आहे मी वाचन करतो या वाक्यातील कर्ता कोणता, योग्य उत्तर आहे सी मी। 8 नंबरचा प्रश्न आहे सुंदर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता, योग्य उत्तर आहे ए कुरूप। 9 नंबरचा प्रश्न आहे पुस्तक या शब्दाचे अनेक वचन काय, योग्य उत्तर आहे ए पुस्तके। 10 नंबरचा प्रश्न आहे खालीलपैकी भाववाचक नाम कोणते, योग्य उत्तर आहे ए राग। 11 नंबरचा प्रश्न आहे फुले उमलली या वाक्यातील क्रियापद कोणते, योग्य उत्तर आहे बी उमलली। 12 नंबरचा प्रश्न आहे सूर्य उगवतो या वाक्यातील काळ ओळखा, योग्य उत्तर आहे बी वर्तमान काळ। 13 नंबरचा प्रश्न आहे विद्यार्थी अभ्यास करतो या वाक्यात किती शब्द आहेत, योग्य उत्तर आहे बी 3। 14 नंबरचा प्रश्न आहे आई स्वयंपाक करते या वाक्यातील क्रियापद कोणते, योग्य उत्तर आहे सी करते। 15 नंबरचा प्रश्न आहे तो शाळेत गेला या वाक्यातील अवयव कोणते, योग्य उत्तर आहे बी शाळेत। 16 नंबरचा प्रश्न आहे रात्रंदिवस हा शब्द कोणत्या प्रकारचा आहे, योग्य उत्तर आहे ए संयुक्त शब्द। 17 नंबरचा प्रश्न आहे ज्ञान हा शब्द कोणत्या प्रकारचा आहे, योग्य उत्तर आहे ए भाववाचक नाम। 18 नंबरचा प्रश्न आहे झाड हिरवे आहे या वाक्यातील विशेषण कोणते, योग्य उत्तर आहे बी हिरवे। 19 नंबरचा प्रश्न आहे पाहणे या शब्दाचा वर्तमानकाळ रूप कोणते, योग्य उत्तर आहे बी पाहतो। 20 नंबरचा प्रश्न आहे तो अभ्यास करतो या वाक्याचा प्रकार कोणता, योग्य उत्तर आहे सी विधानार्थी। 21 नंबरचा प्रश्न आहे झाडावर पक्षी बसले येथे झाडावर हा शब्द कोणत्या विभक्तीत आहे, योग्य उत्तर आहे बी सप्तमी। 22 नंबरचा प्रश्न आहे आईने मला जेवण दिले या वाक्यातील मला हा शब्द कोणत्या विभक्तीत आहे, योग्य उत्तर आहे बी चतुर्थी। 23 नंबरचा प्रश्न आहे फार हा कोणत्या शब्द प्रकारात येतो, योग्य उत्तर आहे सी क्रियाविशेषण। 24 नंबरचा प्रश्न आहे परीक्षा कठीण आहे हे विशेषण कोणते, योग्य उत्तर आहे बी कठीण, येथे विशेषण कोणते। 25 नंबरचा प्रश्न आहे झोपणे या शब्दाचा भूतकाळ रूप कोणते, योग्य उत्तर आहे ए झोपला। आता त्यानंतर उतारा दिलेला आहे त्या उतार्यावर आधारित प्रश्न क्रमांक 26 ते 30 आहे। आता बघा उतारा
आपण या ठिकाणी वाचणार आहोत। वाचन ही मानवी जीवनातील एक अत्यंत महत्त्वाची कौशल्य आहे। वाचनाद्वारे ज्ञान, माहिती आणि आनंद मिळतो। वाचनामुळे मनुष्याचा दृष्टिकोन व्यापक होतो। शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी नियमित वाचनाची सवय लावून घेतली पाहिजे। वाचन करताना लक्ष केंद्रित ठेवणे आवश्यक असते। वाचन केवळ पाठ्यपुस्तकापुरते मर्यादित नसून वृत्तपत्रे, मासिके, कथा, कविता, निबंध यांच्या वाचनामुळे विद्यार्थ्यांची कल्पनाशक्ती समृद्ध होते। आजच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात ई-पुस्तके व ऑनलाईन साधनामुळे वाचनाचा आवाका अधिक वाढला आहे। म्हणूनच वाचन ही सवय लहानपणापासून जोपासली पाहिजे। आता ह्या उत्तरावर आधारित आपल्याला काही प्रश्न बघायचे आहेत। 26 नंबरचा प्रश्न आहे बघा, वाचन ही कोणती कौशल्य आहे? योग्य उत्तर आहे डी वाचन। 27 नंबरचा प्रश्न आहे, वाचनामुळे काय मिळते? योग्य उत्तर आहे डी वरील सर्व, म्हणजे आनंद, माहिती आणि ज्ञान। त्यानंतर 28 नंबरचा प्रश्न आहे, विद्यार्थ्यांनी कोणती सवय लावून घ्यावी? योग्य उत्तर आहे बी वाचनाची। 29 नंबरचा प्रश्न आहे, वाचन करताना काय आवश्यक आहे? योग्य उत्तर आहे ए लक्ष केंद्रित ठेवणे। 30 नंबरचा प्रश्न आहे, वाचन केवळ कोणापुरते मर्यादित नाही? योग्य उत्तर आहे सी पाठ्यपुस्तक। हे बघा विद्यार्थी मित्रांनो, हे 30 प्रश्न मराठी म्हणजे प्रथम भाषा त्याचे झालेले आहे। त्यानंतर जी द्वितीय भाषा आहे लँग्वेज सेकंड इंग्लिश, त्याचे एकूण प्रश्न आहेत 31 ते 60। आता ते प्रश्न ह्या ठिकाणी बघणार आहोत। बघा त्यामध्ये 31 नंबरचा प्रश्न आहे, चूज द करेक्ट सिनोनिमस ऑफ हॅपी। योग्य उत्तर आहे सी जॉयफुल। 32 नंबरचा प्रश्न आहे, फिल इन द ब्लँक्स, ही डॅश डॅश प्लेइंग फुटबॉल। योग्य उत्तर आहे ए इज। 33 नंबरचा प्रश्न आहे, चूज द करेक्ट सिनोनिमस ऑफ हॅपी। योग्य उत्तर आहे सी जॉयफुल। 34 नंबरचा प्रश्न आहे, चूज द करेक्ट आर्टिकल, डॅश डॅश ॲपल अ डे कीप द डॉक्टर अवे। योग्य उत्तर आहे बी ॲन। 35 नंबरचा प्रश्न आहे, पिक द करेक्ट प्रिपोजिशन, ही इज फाउंड डॅश डॅश म्युझिक। योग्य उत्तर आहे सी ऑफ। 36 नंबरचा प्रश्न आहे, द प्लुरल ऑफ चाइल्ड इज। योग्य उत्तर आहे बी चिल्ड्रन। 37 नंबरचा प्रश्न आहे, चूज द करेक्ट फॉर्म ऑफ द वर्ब, सी डॅश डॅश गोइंग टू स्कूल एव्हरी डे। योग्य उत्तर आहे ए इज। 38 नंबरचा प्रश्न आहे, फाइंड द सिनोनिमस ऑफ हॅपी। योग्य उत्तर आहे सी जॉयफुल। 39 नंबरचा प्रश्न आहे, फाइंड द अँटोनिमस ऑफ हॉनेस्ट। योग्य उत्तर आहे सी डिसहॉनेस्ट। 40 नंबरचा प्रश्न आहे, आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्स। योग्य उत्तर आहे सी ही डझंट लाईक टी। 41 नंबरचा प्रश्न आहे, चूज द करेक्ट टेन्स, दे डॅश डॅश फुटबॉल एस्टरडे। योग्य उत्तर आहे सी प्लेड। 42 नंबरचा प्रश्न आहे, आयडेंटिफाय द ॲडजेक्टिव्ह इन धिस सेंटेन्स, द स्काय इज ब्लू। योग्य उत्तर आहे सी ब्लू। 43 नंबरचा प्रश्न आहे, चूज द करेक्ट पॅसिव्ह व्हॉइस, दे क्लीन द रूम एव्हरी डे। योग्य उत्तर आहे बी द रूम इज क्लीन एव्हरी डे। 44 नंबरचा प्रश्न आहे, चूज द करेक्ट कंजक्शन, आय विल कम डॅश डॅश इट रेन्स। योग्य उत्तर आहे सी इफ। 45 नंबरचा प्रश्न आहे, आयडेंटिफाय द ॲडवर्ब, सी सिंग्स ब्युटिफुली। योग्य उत्तर आहे बी ब्युटिफुली। 46 नंबरचा प्रश्न आहे, चूज द करेक्ट क्वेश्चन टॅग, ही इज अ टीचर डॅश डॅश। योग्य उत्तर आहे ए इझंट ही। 47 नंबरचा प्रश्न आहे, चेंज इंटू इनडायरेक्ट स्पीच, ही सेड आय एम टायर्ड। योग्य उत्तर आहे बी ही सेड दॅट ही वॉज टायर्ड। 48 नंबरचा प्रश्न आहे, चूज द करेक्ट प्रिपोजिशन, द बुक इज डॅश डॅश द टेबल। योग्य उत्तर आहे बी ऑन। 49 नंबरचा प्रश्न आहे, आयडेंटिफाय द करेक्ट स्पेलिंग। योग्य उत्तर आहे बी एन्व्हायरमेंट। 50 नंबरचा प्रश्न आहे, द कंपॅरेटिव्ह फॉर्म ऑफ गुड इज डॅश डॅश। योग्य उत्तर आहे सी बेटर। 51 नंबरचा प्रश्न आहे, फिल इन द ब्लँक, द सन डॅश डॅश इन द ईस्ट। योग्य उत्तर आहे बी रायझेस। 52 नंबरचा प्रश्न आहे, चूज द करेक्ट ऑप्शन, विच वन इज अ नाउन। योग्य उत्तर आहे सी ब्युटी।
53 नंबरचा प्रश्न आहे द ऑपोजिट ऑफ स्ट्रॉंग इज डॅश डॅश. योग्य उत्तर आहे ए वीक. 54 नंबरचा प्रश्न आहे सिलेक्ट द करेक्ट मॉडल वर्ब यू डॅश डॅश गो नाव. योग्य उत्तर ए शूड. 55 नंबरचा प्रश्न आहे आयडेंटिफाय द करेक्ट रिपोर्टेड स्पीच. योग्य उत्तर आहे शी सेड दॅट सी लाईक कॉफी. बघा त्यानंतर जो पॅराग्राफ आहे मराठीमध्ये पण विचारला जातो आणि इंग्रजी पेपरमध्ये सुद्धा विचारला जातो. तर ह्या ठिकाणी क्वेश्चन नंबर 56 to 60 जे आहेत प्रश्न ते आपल्याला ह्या पॅसेजच्या माध्यमातून वाचून द्यायचे आहेत. बघा त्यामध्ये पॅसेज आपण वाचणार आहोत. वन्स अपॉन अ टाइम अ पूर वुडकटर लाईव्ह इन अ स्मॉल विलेज नियर फॉरेस्ट. ही वर्क हार्ड एव्हरी डे कटिंग वूड अँड सेलिंग इट इन द मार्केट. दो ही अर्न लिटल ही वॉज हॉनेस्ट अँड कंटेंट विथ वॉट ही हॅड. बघा त्यामध्ये 56 नंबरचा जो प्रश्न आहे त्या 56 नंबर प्रश्नामध्ये व्हॉट वॉज द वुडकटर ऑक्युपेशन्स. त्याचं योग्य उत्तर आहे सी वुडकटर. 57 नंबरचा प्रश्न आहे वेअर डीड द वुडकटर लाईव्ह. योग्य उत्तर आहे बी इन अ विलेज नियर अ फॉरेस्ट. 58 नंबरचा प्रश्न आहे द वुडकटर्स नेचर कॅन बेस्ट द डिस्क्राईब ॲज. योग्य उत्तर आहे बी हॉनेस्ट. 59 नंबरचा प्रश्न आहे विच क्वालिटी मेड द वुडकटर्स कंटेंट. योग्य उत्तर आहे बी हॉनेस्टी. 60 नंबरचा प्रश्न आहे द पॅसेज सजेस्ट दॅट डॅश डॅश. योग्य उत्तर आहे बी हॉनेस्टी ब्रिंग सॅटिस्फॅक्शन. बघा त्यानंतर बालमानसशास्त्रावर आधारित ह्या ठिकाणी प्रश्न आपण बघणार आहोत. बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र. प्रश्न क्रमांक आहेत 61 ते 90. आता 61 नंबरचा प्रश्न आहे बालविकास म्हणजे काय. योग्य उत्तर आहे बी सर्वांगीण वाढ. 62 नंबरचा प्रश्न आहे बालकांचे संज्ञानात्मक विकास सिद्धांत कोणी मांडला. योग्य उत्तर आहे ए पियाजे. 63 नंबरचा प्रश्न आहे शिक्षणातील प्रेरणाचा संबंध कोणाशी आहे. योग्य उत्तर आहे बी शिकणाऱ्यांच्या इच्छाशक्तीशी. 64 नंबरचा प्रश्न आहे झोन ऑफ प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट ही संकल्पना कोणाची आहे. योग्य उत्तर आहे बी वायगोत्स्की. 65 नंबरचा प्रश्न आहे समावेशक शिक्षणाचा उद्देश काय आहे. योग्य उत्तर आहे बी सर्व विद्यार्थ्यांना समान संधी देणे. 66 नंबरचा प्रश्न आहे बालकांचे भावनिक विकास सर्वाधिक कोणत्या वयोगटात होतो. योग्य उत्तर आहे सी 11 ते 14 वर्ष. 67 नंबरचा प्रश्न आहे फॉर्मेटिव्ह इव्हॅल्युएशन म्हणजे काय. योग्य उत्तर आहे बी शिकण्याच्या प्रक्रियेत केलेले मूल्यमापन. 68 नंबरचा प्रश्न आहे लर्निंग बाय डुईंग कोणत्या शिक्षण तत्वाशी संबंधित आहे. योग्य उत्तर आहे ए क्रियाधारित शिक्षण. 69 नंबरचा प्रश्न आहे कॉग्नेटिव्ह डोमेन म्हणजे काय. योग्य उत्तर आहे बी ज्ञानात्मक क्षेत्र. 70 नंबरचा प्रश्न आहे ब्लूम टॅक्सॉनॉमी मध्ये खालीलपैकी कोणता स्तर सर्वोच्च आहे. योग्य उत्तर आहे डी मूल्यांकन. 71 नंबरचा प्रश्न आहे बालकांचा बौद्धिक विकास कोणत्या मानसशास्त्रज्ञाने स्पष्ट केला. योग्य उत्तर आहे बी पियाजे. 72 नंबरचा प्रश्न आहे कॉन्क्रीट ऑपरेशनल स्टेज कोणत्या वयोगटात आढळते. योग्य उत्तर आहे सी 7 ते 11 वर्ष. 73 नंबरचा प्रश्न आहे वय 11 ते 14 वर्षे या कालावधीत मुलांच्या विकासाचा टप्पा कोणता आहे. योग्य उत्तर आहे सी किशोरावस्था. 74 नंबरचा प्रश्न आहे बालकाच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वात आवश्यक घटक कोणता आहे. योग्य उत्तर आहे सी वातावरण. 75 नंबरचा प्रश्न आहे बालक हा शिकण्याचा सक्रिय घटक आहे हे मत कोणाचे आहे. योग्य उत्तर आहे जॉन डेवी. 76 नंबरचा प्रश्न आहे शिकण्याच्या प्रक्रियेत ट्रायल अँड एरर पद्धतीचे जनक कोण. योग्य उत्तर आहे सी थॉर्नडाईक. 77 नंबरचा प्रश्न आहे क्लासिकल कंडिशनिंग प्रयोग कोणत्या मानसशास्त्रज्ञाने केला. योग्य उत्तर आहे सी पॅव्लॉव. 78 नंबरचा प्रश्न आहे ऑपरेंट कंडिशनिंग सिद्धांत कोणी मांडला. योग्य उत्तर आहे ए स्किनर. 79 नंबरचा प्रश्न आहे डिस्कव्हरी लर्निंग या संकल्पनेचे जनक कोण आहेत. योग्य उत्तर आहे बी ब्रुनर. 80 नंबरचा प्रश्न आहे समावेशक शिक्षणाचा मुख्य उद्देश काय आहे.
योग्य उत्तर आहे ए, सर्व विद्यार्थ्यांना समान संधी देणे. 81 नंबरचा प्रश्न आहे, विशेष गरजा असलेल्या विद्यार्थ्यासाठी योग्य दृष्टिकोन कोणता? योग्य उत्तर आहे सी, सहानुभूती ठेवणे. 72 नंबरचा प्रश्न आहे, समावेशक शिक्षणात शिक्षकाची भूमिका कोणती? योग्य उत्तर आहे बी, सहाय्यक व मार्गदर्शक. 83 नंबरचा प्रश्न आहे, समावेशक वर्गात शिक्षकाने सर्वप्रथम काय करावे? योग्य उत्तर आहे ए, सर्व विद्यार्थ्यांचे निरीक्षण. 84 नंबरचा प्रश्न आहे, सतत व सर्वंकष मूल्यमापन अर्थातच CCE चा मुख्य उद्देश काय आहे? योग्य उत्तर आहे बी, शिकण्याच्या प्रक्रियेत सतत सुधारणा करणे. 85 नंबरचा प्रश्न आहे, फॉर्मेटिव्ह इव्हॅल्युएशन म्हणजे काय? योग्य उत्तर आहे बी, शिकताना केलेले मूल्यांकन. 86 नंबरचा प्रश्न आहे, समेटिव्ह इव्हॅल्युएशन कोणत्या टप्प्यावर केले जाते? योग्य उत्तर आहे सी, शिकण्यानंतर म्हणजे शिकल्यानंतर त्या ठिकाणी त्याचं मूल्यमापन केलं जातं. 87 नंबरचा प्रश्न आहे, बालकाच्या विकासाचे मूल्यमापन करताना कोणता दृष्टिकोन योग्य आहे? योग्य उत्तर आहे बी, सर्वांगीण विकास पाहणे. 88 नंबरचा प्रश्न आहे, प्रभावी शिक्षकाचे मुख्य गुणधर्म कोणते? योग्य उत्तर आहे बी, सहानुभूती आणि संवाद कौशल्य. 89 नंबरचा प्रश्न आहे, वर्गात बालक शिकण्यात अडचण येत असल्यास शिक्षकाने काय करावे? योग्य उत्तर आहे सी, अडचणीचे कारण शोधून उपाय करावा. बघा हे 89 ह्या ठिकाणी प्रश्न झालेले आहेत. त्यानंतर एक जो प्रश्न आहे हा एक प्रश्न तुम्ही मानसशास्त्रामध्ये कोणत्या प्रकारला विचारला जाईल किंवा कोणत्या पद्धतीने विचारला जाईल याचं तुम्ही त्या ठिकाणी गेस करायचं आहे, उपपत्ती संदर्भात आहे. बघा त्यानंतर सामाजिक शास्त्राचे 91 ते 150 प्रश्न हे आहेत. त्यानंतर 91 ते 150 पर्यंत हे गणित आणि विज्ञानाचे सुद्धा पुढे आपण दिलेले आहे. बघा त्यामध्ये पहिले आपण सामाजिक शास्त्राचे प्रश्न बघणार आहोत. 91 नंबरचा प्रश्न आहे, भारताचा पहिला स्वातंत्र्य संग्राम कोणत्या वर्षी झाला? योग्य उत्तर आहे ए, 1857. 92 नंबरचा प्रश्न आहे, दिल्लीचा सुलतान म्हणून कोण ओळखला जातो? योग्य उत्तर आहे सी, कुतुबुद्दीन ऐबक. 93 नंबरचा प्रश्न आहे, महात्मा गांधींचे पहिले सत्याग्रह कुठे झाले? योग्य उत्तर आहे ए, चंपारण्य ह्या ठिकाणी महात्मा गांधींचे पहिले सत्याग्रह झाले. 94 नंबरचा प्रश्न आहे, भारताचा सर्वात मोठा पठार कोणता आहे? योग्य उत्तर आहे बी, दख्खन पठार. 95 नंबरचा प्रश्न आहे, भारताचा संविधान कोणत्या तारखेला अंमलात आले किंवा भारताचे संविधान कोणत्या तारखेला अंमलात आले? तर त्याचे योग्य उत्तर आहे सी, 26 जानेवारी 1950. 96 नंबरचा प्रश्न आहे, भारताचे राज्यघटनेचे जनक म्हणून कोण ओळखले जातात? योग्य उत्तर आहे सी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. 97 नंबरचा प्रश्न आहे, लोकसभेचे अध्यक्ष कोण निवडतात? योग्य उत्तर आहे बी, संसद सदस्य. 98 नंबरचा प्रश्न आहे, ग्रामीण अर्थव्यवस्थेचा मुख्य आधार काय आहे? योग्य उत्तर आहे बी, शेती. 99 नंबरचा प्रश्न आहे, समाजशास्त्र शिकण्याचा मुख्य उद्देश काय आहे? योग्य उत्तर आहे बी, समाजाबद्दल जागरूकता निर्माण करणे. 100 नंबरचा प्रश्न आहे, भारतातील हिरवी क्रांती कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? योग्य उत्तर आहे बी, शेती. 101 नंबरचा प्रश्न आहे, जगातील सर्वात मोठी लोकशाही राष्ट्र कोणते किंवा सगळ्यात मोठे लोकशाही राष्ट्र? तर ते योग्य उत्तर आहे बी, भारत. 102 नंबरचा प्रश्न आहे, अर्थशास्त्र या शब्दाचा अर्थ काय? योग्य उत्तर आहे बी, संपत्तीचा व वापराचा अभ्यास. 103 नंबरचा प्रश्न आहे, नागरिकांचे मूलभूत कर्तव्य कोण ठरवते? योग्य उत्तर आहे बी, राज्यघटना. 104 नंबरचा प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेत प्रस्तावना कोणत्या मूल्यावर आधारित आहे? योग्य उत्तर आहे ए, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता. 105 नंबरचा प्रश्न आहे, उद्योग म्हणजे काय? योग्य उत्तर आहे बी, वस्तूचे उत्पादन करणे. 106 नंबरचा प्रश्न आहे, भारतातील पहिला पंचवार्षिक आराखडा कोणत्या वर्षी सुरू झाला? योग्य उत्तर आहे बी, 1951. 107 नंबरचा प्रश्न आहे, शहरी जीवनातील प्रमुख समस्या कोणती? योग्य उत्तर आहे बी, वाहतूक व प्रदूषण. 108 नंबरचा प्रश्न आहे, डेमोक्रेसी म्हणजे काय? योग्य उत्तर ए, लोकांचे शासन. 109 नंबरचा प्रश्न आहे, पर्यावरण रक्षणासाठी सर्वोत्तम उपाय कोणता?
योग्य उत्तर आहे ए वृक्षारोपण. 110 नंबरचा प्रश्न आहे, समाजशास्त्रात प्रकल्प पद्धतीचा उपयोग कशासाठी होतो? योग्य उत्तर आहे बी प्रत्यक्ष अनुभवातून शिकण्यासाठी. 111 नंबरचा प्रश्न आहे, ग्रामीण भागातील प्रमुख व्यवसाय कोणता आहे? योग्य उत्तर आहे ए शेती. 112 नंबरचा प्रश्न आहे, भारतीय संविधान कोणत्या वर्षी तयार झाले? योग्य उत्तर आहे सी 1949. 113 नंबरचा प्रश्न आहे, लोकसभा कोणत्या कालावधीसाठी निवडली जाते किंवा किती कालावधीसाठी निवडली जाते अशा पद्धतीने हे प्रश्न त्या ठिकाणी विचारला जाईल. तर योग्य उत्तर आहे सी 5 वर्ष. 114 नंबरचा प्रश्न आहे, भारतातील प्रमुख पर्वतरांग कोणती? योग्य उत्तर आहे सी हिमालय. 115 नंबरचा प्रश्न आहे, संविधानानुसार भारत कोणत्या प्रकारचे राज्य आहे? योग्य उत्तर आहे बी प्रजासत्ताक. 116 नंबरचा प्रश्न आहे, शैक्षणिक प्रकल्प म्हणजे काय? योग्य उत्तर आहे बी प्रत्यक्ष कृतीतून शिकणे. 117 नंबरचा प्रश्न आहे, सामाजिक अध्ययनातील शिक्षकाचे मुख्य कार्य काय आहे? योग्य उत्तर आहे बी विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक मूल्ये विकसित करणे. पुढचा प्रश्न आहे 118, शिकविण्याच्या प्रक्रियेत विद्यार्थी केंद्रस्थानी ठेवणारी पद्धत कोणती? योग्य उत्तर आहे ए प्रकल्प पद्धत. 119 नंबरचा प्रश्न आहे, ग्रामीण विकासाचा उद्देश काय आहे? योग्य उत्तर आहे सी ग्रामीण लोकांचे जीवनमान उंचावणे. 120 नंबरचा प्रश्न आहे, पर्यावरणाचा अभ्यास समाजशास्त्रात का केला जातो? योग्य उत्तर आहे बी समाज व पर्यावरणाचे नाते समजण्यासाठी. 121 नंबरचा प्रश्न आहे, शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची शपथ कुठे घेतली? योग्य उत्तर आहे सी रायरेश्वर. 122 नंबरचा प्रश्न आहे, मराठा साम्राज्याची राजधानी कोणती होती? योग्य उत्तर आहे बी रायगड. 123 नंबरचा प्रश्न आहे, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कधी झाली? योग्य उत्तर आहे ए 1885. 124 नंबरचा प्रश्न आहे, स्वातंत्र्य लढ्यात भारत छोडो आंदोलन कधी झाले? योग्य उत्तर आहे सी 1942. 125 नंबरचा प्रश्न आहे, गांधीजींचे पहिले सत्याग्रह कोणत्या ठिकाणी झाले? योग्य उत्तर आहे ए चंपारण्य. 126 नंबरचा प्रश्न आहे, शिवाजी महाराजांना रायगडावर छत्रपती म्हणून अभिषेक कोणी केला? योग्य उत्तर आहे बी गागाभट. 127 नंबरचा प्रश्न आहे, समान कर ही संकल्पना कोणत्या राज्यकर्त्याने मांडली? योग्य उत्तर आहे सी शिवाजी महाराज. 128 नंबरचा प्रश्न आहे, भारतात रेल्वे सेवा कधी सुरू झाली? योग्य उत्तर आहे ए 1853. 129 नंबरचा प्रश्न आहे, भारताचे लोहमन किंवा लोहमॅन म्हणून कोण ओळखले जातात? योग्य उत्तर आहे सी सरदार पटेल. 130 नंबरचा प्रश्न आहे, वंदे मातरम हे गीत कोणी लिहिले? योग्य उत्तर आहे ए बंकिमचंद्र चट्टोपाध्याय. 131 नंबरचा प्रश्न आहे, पृथ्वी सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करते, कालावधी किती? योग्य उत्तर आहे सी 365 दिवस. 132 नंबरचा प्रश्न आहे, भारताची सर्वात लांब नदी कोणती? योग्य उत्तर आहे ए गंगा. 133 नंबरचा प्रश्न आहे, पृथ्वीचा सर्वात उष्ण पट्टा कोणता? योग्य उत्तर आहे सी विषुववृत्तीय पट्टा. 134 नंबरचा प्रश्न आहे, महाराष्ट्राची राजधानी कोणती? योग्य उत्तर आहे बी मुंबई. 135 नंबरचा प्रश्न आहे, मान्सून शब्दाचा अर्थ काय आहे? योग्य उत्तर आहे बी ऋतू. 136 नंबरचा प्रश्न आहे, हिमालय पर्वतरांग कोणत्या दिशेला आहे? योग्य उत्तर आहे ए उत्तर दिशेला. 137 नंबरचा प्रश्न आहे, भारतातील सर्वाधिक लोकसंख्या असलेले राज्य कोणते? योग्य उत्तर आहे सी उत्तर प्रदेश. 138 नंबरचा प्रश्न आहे, महाराष्ट्रात कृष्णा नदीचे उगमस्थान कोणते? योग्य उत्तर आहे बी महाबळेश्वर. 139 नंबरचा प्रश्न, पृथ्वी स्वतःच्या अक्षावर फिरण्यास लागणारा कालावधी किती? योग्य उत्तर बी 24 तास. 140 नंबरचा प्रश्न आहे, कोणता घटक हवामानावर सर्वाधिक परिणाम करतो? योग्य उत्तर ए सूर्य. 141 नंबरचा प्रश्न आहे, भारताचे सर्वोच्च कायदा कोणता आहे? योग्य उत्तर आहे बी राज्यघटना. 142 नंबरचा प्रश्न, भारताचे राष्ट्रपती कोण निवडतात? योग्य उत्तर आहे सी निवडणूक महाविद्यालय. 143 नंबरचा प्रश्न आहे, लोकसभा किती वर्षासाठी निवडली जाते? योग्य उत्तर आहे बी 5 वर्ष. 144 नंबरचा प्रश्न आहे, भारतातील पहिला राष्ट्रपती कोण होते? योग्य उत्तर ए डॉक्टर राजेंद्र प्रसाद. 145 नंबरचा प्रश्न आहे, समानतेचा अधिकार कोणत्या अनुच्छेदात
आहे? योग्य उत्तर ए 14. 146 नंबरचा प्रश्न आहे, न्यायपालिका कोणत्या शाखेचा भाग आहे? योग्य उत्तर आहे सी न्यायालयीन. 147 नंबरचा प्रश्न, भारताचा राष्ट्रीय ध्वज कोणी तयार केला? योग्य उत्तर आहे ए पिंगळी व्यंकय्या. 148 नंबरचा प्रश्न आहे, ग्रामसभेचा प्रमुख कोण असतो? योग्य उत्तर आहे ए सरपंच. 149 नंबरचा प्रश्न आहे, भारतात मतदानाचे किमान वय किती आहे? योग्य उत्तर आहे बी 18 वर्ष. आणि 150 नंबरचा प्रश्न आहे, भारतात सर्वोच्च न्यायालय कुठे आहे? योग्य उत्तर आहे बी दिल्ली. त्यानंतर बघा, गणित व विज्ञानाचे 91 ते 120 प्रश्न आहेत. त्यानंतर काही विज्ञानाचे चालू होतील, काही गणिताचे त्या ठिकाणी आपण बघणार आहोत. बघा, 91 नंबरचा जो प्रश्न आहे, 36/6. योग्य उत्तर आहे डी 6. त्यानंतर 92 नंबरचा प्रश्न आहे, त्या 92 नंबरच्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ए 3/4. 93 नंबरचा प्रश्न आहे, 5 गुणिले ब्रॅकेटमध्ये 2 + 3 ब्रॅकेट पूर्ण इज इक्वल टू, त्याचे योग्य उत्तर आहे ए 25. त्यानंतर 94 नंबरचा प्रश्न आहे, 20 चे वर्गमूळ काय आहे? योग्य उत्तर आहे सी अंदाजे 4.47. 95 नंबरचा प्रश्न आहे, त्रिकोणातील सर्व कोणांची बेरीज किती अंश असते? योग्य उत्तर ए 180 अंश. 96 नंबरचा प्रश्न आहे, चौरसाचा परिघ. योग्य उत्तर आहे सी 4 गुणिले बाजू. 97 नंबरचा प्रश्न आहे, आयतफळ. योग्य उत्तर आहे बी लांबी गुणिले रुंदी. 98 नंबरचा प्रश्न आहे, पाय चार्ट कोणत्या आकडेवारीसाठी वापरतात? योग्य उत्तर आहे बी प्रमाण दर्शवण्यासाठी. 99 नंबरचा प्रश्न आहे, संभाव्यता प्रोबॅबिलिटी कधी वापरली जाते? योग्य उत्तर आहे बी अनिश्चित घटनांसाठी. 100 नंबरचा प्रश्न आहे, विद्यार्थ्यांच्या गुणांचे विश्लेषण करताना कोणते साधन वापरतात? योग्य उत्तर आहे ए आलेख. 101 नंबरचा प्रश्न आहे, 12 गुणिले 15. योग्य उत्तर आहे सी 180. 102 नंबरचा प्रश्न आहे, 3/4 ऑफ 200. योग्य उत्तर आहे सी 150. 103 नंबरचा प्रश्न आहे, 144चा वर्गमूळ कोणता आहे? योग्य उत्तर आहे सी 12. 104 नंबरचा प्रश्न आहे, एका चौकोनाचा परिमिती 24 सेमी असल्यास एका बाजूची लांबी. योग्य उत्तर आहे बी 6 सेंटीमीटर. 105 नंबरचा प्रश्न आहे, 0.75 चे भिन्न रूप काय आहे? योग्य उत्तर आहे ए 3/4. 106 नंबरचा प्रश्न आहे, 9 स्क्वेअर मायनस 6 स्क्वेअर इज इक्वल टू. योग्य उत्तर आहे सी 45. 107 नंबरचा प्रश्न आहे, एका त्रिकोणाचा परिमिती 30 सेमी आहे, 3 बाजू 8, 10, आणि x असतील तर x बरोबर किती? योग्य उत्तर आहे ए 12. 108 नंबरचा प्रश्न आहे, 1 किलोग्राम बरोबर ग्रॅम. योग्य उत्तर आहे डी 1000. 109 नंबरचा प्रश्न आहे, कोणता अंक अभाज्य आहे? योग्य उत्तर बी 11. 110 नंबरचा प्रश्न आहे, 25% ऑफ 400. योग्य उत्तर आहे बी 100. 111 नंबरचा प्रश्न आहे, 5, 10, 15, 20 बरोबर काय? या मालिकेत पुढचा अंक कोणता? योग्य उत्तर सी 30. 112 नंबरचा प्रश्न आहे, घनाला किती बाजू असतात? योग्य उत्तर आहे ए 6. 113 नंबरचा प्रश्न आहे, त्रिज्या 7 सेमी असल्या वर्तुळाचा व्यास. योग्य उत्तर सी 14. त्यानंतर 114 नंबरचा प्रश्न आहे, पायाचे मूल्य साधारणपणे. योग्य उत्तर आहे बी 3.14. 115 नंबरचा प्रश्न आहे, 40% + 60% बरोबर. योग्य उत्तर आहे सी 100%. 116 नंबरचा प्रश्न आहे, बलाचे SI एकक कोणते आहे? योग्य उत्तर आहे ए न्यूटन. 117 नंबरचा प्रश्न आहे, कार्य बरोबर. योग्य उत्तर आहे ए बल गुणिले अंतर. 18 नंबरचा प्रश्न आहे, ऊर्जा जतनाचा सिद्धांत कोणी मांडला? योग्य उत्तर आहे सी जूल. 119 नंबरचा प्रश्न आहे, आवाज कोणत्या माध्यमातून सर्वात जलद प्रवास करतो? योग्य उत्तर आहे सी घन. 120 नंबरचा प्रश्न आहे, प्रकाश सरळ रेषेत प्रवास करतो याला काय म्हणतात? योग्य उत्तर आहे सी प्रकाशाचा प्रसार.
121 नंबरचा प्रश्न आहे, विद्युत प्रवाहाचे मापन कोणत्या एककात होते? योग्य उत्तर आहे सी एम्पियर. 122 नंबरचा प्रश्न आहे, चुंबकाकडे कोणते ध्रुव असतात? योग्य उत्तर आहे बी 2. 123 नंबरचा प्रश्न आहे, ध्वनी कोणत्या कारणामुळे निर्माण होतो? योग्य उत्तर आहे ए कंपने. 124 नंबरचा प्रश्न आहे, ऊर्जा मोजण्यासाठी कोणते एकक वापरले जाते? योग्य उत्तर आहे बी जूल. 125 नंबरचा प्रश्न आहे, सूर्य ऊर्जेचा प्रमुख स्रोत कोणता आहे? योग्य उत्तर आहे बी अणु संलयन. 126 नंबरचा प्रश्न आहे, पदार्थाचे 3 अवस्था कोणत्या? योग्य उत्तर आहे घन, द्रव आणि वायू. 127 नंबरचा प्रश्न आहे, H2O म्हणजे काय? योग्य उत्तर आहे बी पाणी. 128 नंबरचा प्रश्न आहे, शरीरातील श्वसन प्रक्रियेसाठी आवश्यक वायू कोणता? योग्य उत्तर आहे सी ऑक्सिजन. 129 नंबरचा प्रश्न आहे, रक्ताचा लाल रंग कोणत्या घटकामुळे असतो? योग्य उत्तर आहे ए हिमोग्लोबिन. 130 नंबरचा प्रश्न आहे, मानवी हृदयाला किती कप्पे असतात? योग्य उत्तर आहे सी 4. 131 नंबरचा प्रश्न आहे, पचनाची सुरुवात कुठे होते? योग्य उत्तर आहे सी तोंडात. 132 नंबरचा प्रश्न आहे, प्रकाश संश्लेषण प्रक्रियेत वनस्पती कोणता वायू सोडतात? योग्य उत्तर आहे बी ऑक्सिजन. 133 नंबरचा प्रश्न आहे, पिरियोडिक टेबलचे जनक कोण? योग्य उत्तर आहे बी मेंडेलिव्ह. 134 नंबरचा प्रश्न आहे, शरीरात व्हिटॅमिन सीचा अभाव झाल्यास कोणता आजार होतो? योग्य उत्तर आहे ए स्कर्वी. 135 नंबरचा प्रश्न आहे, पर्यावरणाचे मुख्य घटक कोणते आहेत? योग्य उत्तर आहे ए जीव आणि निर्जीव घटक. 136 नंबरचा प्रश्न आहे, प्रकाशाचा वेग सर्वाधिक कोणत्या माध्यमात असतो? योग्य उत्तर आहे बी हवा. 137 नंबरचा प्रश्न आहे, पाण्याचे रासायनिक सूत्र काय आहे? योग्य उत्तर आहे बी H2O. 138 नंबरचा प्रश्न आहे, मानवाच्या हृदयात किती कप्पे असतात? योग्य उत्तर आहे सी 4. 139 नंबरचा प्रश्न आहे, पृथ्वी स्वतःभोवती प्रदक्षिणा घालते यास काय म्हणतात? योग्य उत्तर आहे बी रिव्होल्यूशन. 140 नंबरचा प्रश्न आहे, ऊर्जा एकक कोणते आहे? ऊर्जेचे एकक कोणते आहे? योग्य उत्तर आहे सी जूल. 141 नंबरचा प्रश्न आहे, ध्वनी कोणत्या माध्यमात प्रवास करतो? योग्य उत्तर आहे डी सर्व माध्यमात, जसे की ए फक्त घनात, बी फक्त द्रवात, फक्त वायूत, तर ह्या सर्व ठिकाणी प्रवास करतो. फक्त त्याची पातळी ही कमी जास्त असू शकते. 142 नंबरचा प्रश्न आहे, श्वसनासाठी कोणती वायू आवश्यक आहे किंवा श्वसन करण्यासाठी किंवा व्यक्तीला कोणत्या गोष्टीची आवश्यकता आहे? तर योग्य उत्तर आहे सी ऑक्सिजन. 143 नंबरचा प्रश्न आहे, सूर्यापासून ऊर्जा कोणत्या स्वरूपात येते? योग्य उत्तर आहे बी उष्मा आणि प्रकाश. 144 नंबरचा प्रश्न आहे, वीज बल्बमध्ये कोणता धातू वापरला जातो? योग्य उत्तर आहे सी टंगस्टन. 145 नंबरचा प्रश्न आहे, पाणी वाफेत बदलते ही प्रक्रिया कोणती? योग्य उत्तर आहे बी बाष्पीभवन. 146 नंबरचा प्रश्न आहे, वनस्पतीचा हिरवा रंग कोणत्या पदार्थामुळे असतो? योग्य उत्तर आहे क्लोरोफिल. 147 नंबरचा प्रश्न आहे, सौर ऊर्जेचा मुख्य स्रोत कोणता आहे? योग्य उत्तर आहे सी सूर्य. 148 नंबरचा प्रश्न आहे, शरीरात रक्तभिसरण कोणत्या अवयवामुळे होते? योग्य उत्तर आहे सी हृदय. 149 नंबरचा प्रश्न आहे, द्रव पदार्थ घनात बदलतात प्रक्रिया काय म्हणतात किंवा प्रक्रियेला काय म्हणतात? योग्य उत्तर आहे ए गोठणे. 150 नंबरचा प्रश्न आहे, पृथ्वीच्या वातावरणातील सर्वाधिक वायू कोणता किंवा पृथ्वीच्या वातावरणात सर्वाधिक वायू कोणता आहे? तर योग्य उत्तर आहे बी नायट्रोजन. बघा विद्यार्थी मित्रांनो, ह्या अशा पद्धतीने आपण MSG गुरु MSG गुरु टेक ह्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून एकूण संभाव्य प्रश्नपत्रिका कशी असू शकते, मराठी, इंग्रजी, मानसशास्त्र, समाजशास्त्र, गणित आणि विज्ञानचे प्रश्न कसे असू शकतात त्या संदर्भात आपण ह्या ठिकाणी माहिती बघितलेली आहे. अजून आपण संभाव्य प्रश्नपत्रिका अशा खूप साऱ्या तयार करणार आहोत. त्यामुळे तुम्ही आपल्या मित्रापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा, कॉमेंट करा आणि जास्तीत जास्त आपल्या मित्रापर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांना पण त्या गोष्टी संदर्भात माहिती होईल. धन्यवाद.